नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या अमोल सर अकॅडमीमध्ये. आज आपण पाहणार आहोत डायरेक्शन अँड सेन्स. हा खूप महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक आहे, जो प्रत्येक बँकिंग एक्झाममध्ये विचारला जातो. जर तुम्हाला 2 ते 3 मार्क्स हमखास मिळवायचे असतील, तर हा टॉपिक परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया अगदी बेसिकपासून. ठीक. बघा, डायरेक्शन सेन्स. डायरेक्शन किती आहे आपल्या? मेन डायरेक्शन किती आहे? 4. कोणते? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट, साऊथ ह्या 4 मेन डायरेक्शन झाल्या. सब डायरेक्शन कोणते? सब डायरेक्शन किती आहे? 4. कोणते आहे? नॉर्थ ईस्टच्या मध्ये कोणतं आहे? नॉर्थ ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट. साऊथ ईस्टच्या मध्ये साऊथ ईस्ट येते. साऊथ वेस्ट याच्यामध्ये किती? साऊथ वेस्ट. नॉर्थ वेस्टच्या मध्ये नॉर्थ वेस्ट. चार मेन डायरेक्शन लक्षात ठेवा. 4 मेन डायरेक्शन कोणत्या? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. त्याच्यामध्ये कोणते? नॉर्थ ईस्टच्या मध्ये नॉर्थ ईस्ट, साऊथ आणि ईस्टच्या मध्ये साऊथ ईस्ट, साऊथ आणि वेस्टच्या मध्ये कोणते? साऊथ वेस्ट आणि नॉर्थ आणि वेस्टच्या मध्ये कोणते? नॉर्थ वेस्ट. 4 मेन डायरेक्शन, 4 सब डायरेक्शन. तर पुढे बघा, नेक्स्ट काय? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेने फिरणार. हे काय झालं? क्लॉकवाईज डायरेक्शन. घड्याळ असं फिरतं ना, म्हणून काय? क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज कोणत्या डायरेक्शननी? ह्या डायरेक्शननी. अँटी क्लॉकवाईज. समजलंय? क्लॉकवाईज कोणतं आहे? घड्याळाच्या दिशेने, ही दिशा. आणि अँटी क्लॉकवाईज कोणतं आहे? ही दिशा. अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मूवमेंट ऑफ ऑब्जेक्ट लेफ्ट राईट. ठीक आहे. नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. ठीक आहे. मूवमेंट. आता जर आपण नॉर्थला बघतोय, ठीक आहे, त्याचा लेफ्ट राईट कोणता येईल? आपण जर ह्या दिशेला बघतोय, आपण समजा नॉर्थला बघतोय, त्याचा राईट कोणत्या साईडला येणार? राईट ह्या साईडला. लेफ्ट कुठं? आपलं लेफ्ट ते नॉर्थचं लेफ्ट. ठीक आहे. आपण जर ईस्टला बघतोय, तर ईस्टच्या आपण समजा इथं अजून केलं, आपण इथं बघतोय या साईडला ईस्टला, तर याचं लेफ्ट कुठं येणार? लेफ्ट ह्या साईडला. राईट कुठं? ह्या साईडला. साऊथ डायरेक्शनला. जर आपण खाली बघताना याचं लेफ्ट कुठं? या साऊथचं ह्या साईडला बघतोय, तर याचं राईट कुठं? ह्या साईडला येईल. आणि लेफ्ट कुठं येणार? ह्या साईडला. आपण जर वेस्टला बघतोय, याचं राईट कुठं येईल? वरती. लेफ्ट कुठं? खाली. हे समजलं? अँगल कन्सेप्ट. अँगल बघा, 2 मेन डायरेक्शन. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. आता मेन 2 डायरेक्शन आहे, त्यांच्या मधला अँगल किती आहे? 90 डिग्री. याच्यामधला अँगल किती? 90 डिग्री. 2 मेन ज्या डायरेक्शन असतील त्यांच्यामधला अँगल 90 डिग्री. हे समजलं? आणि जे मधला अँगल आहे, आता इथं 2 सब डायरेक्शन आहे ना, इथं जर नॉर्थ ईस्ट आहे, तर इथं दोघांमधला अँगल किती असेल? नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट मधला 45 डिग्री. याच्या अर्धा, 90च्या अर्धा. आणि ईस्ट आणि नॉर्थ ईस्ट मधला 45 डिग्री. म्हणजे एक मेन डायरेक्शन, एक सब डायरेक्शन, त्याच्या शेजारची, यांचा दोघांचा अँगल किती असतो? दोघांमधला 45 डिग्री. मेन डायरेक्शन, दोन्ही मेन डायरेक्शन शेजारी त्यांच्यामधला अँगल किती असतो? 90 डिग्री. आणि एक
ही कोणती? साऊथ ईस्ट. नॉर्थ वेस्ट ही कोणती? साऊथ वेस्ट. दोन्ही सब डायरेक्शन असतील शेजारच्या, तर त्यांच्यामधला अँगल किती असतो? 90 डिग्री. ही नॉर्थ ईस्ट आणि साऊथ ईस्ट यांच्यामधला दोघांचा अँगल किती असेल? हा किती? 90 डिग्रीचा असेल. समजलं? तर बघा क्वेश्चन, बघा क्वेश्चन स्टार्ट करूया. सोहम मूव्स फ्रॉम पॉइंट ए टू गो नॉर्थ डायरेक्शन. ठीक आहे, एक पॉइंट आहे, स्टार्ट करा इथून. पॉइंट ए त्यांनी काय केलं? गो टू नॉर्थ डायरेक्शन. डायरेक्शन कोणतं कोणतं आहे? नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. नॉर्थ डायरेक्शन गेलाय. नॉर्थ म्हणजे कुठं? वरती गेला. वरती किती गेलाय तो? 5 मीटर. देन टेक अ राईट टर्न अँड मूव 2 किलोमीटर. अगेन टेक राईट टर्न. ओके, याचा राईट कुठं आहे? ह्या साईडला आहे ना. ह्या साईडला किती गेलाय? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर गेला आणि त्यांनी परत काय केलंय? राईट टर्न घेतला आणि मूव 1 किलोमीटर. आता ह्या साईडला गेलाय. याचा राईट कुठे येईल? खाली. ठीक आहे, किती गेलाय? 1 किलोमीटर. आणि ही काय झाली? तुमची फायनल पोझिशन झाली. ठीक आहे. इन विच डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पोझिशन. आता इथं बघा, हे काय झालं? ही कोणती? ही ईस्ट, ही नॉर्थ. याच्यामधला कोणता असतं? इथं कोणते? नॉर्थ ईस्ट ना. ठीक आहे, तुमचं ॲन्सर काय झालं? नॉर्थ ईस्ट. क्वेश्चन नंबर 2 बघा. अ मॅन फेसिंग ईस्ट. क्वेश्चन नंबर 2 बघा. अ मॅन फेसिंग ईस्ट देन टर्न 100 degree in clockwise direction, then 145 in anti-clockwise direction, then another 135 in clockwise direction. ठीक आहे. नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. तो कुठं बघतोय? ईस्टला बघतोय. त्यांनी काय केल्यानंतर ही टर्न 100 इन क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज म्हणजे ही डायरेक्शन ईस्टच्या राईट साईडला जाईल. म्हणजे किती? 90. आणि नंतर किती गेलाय? 10. हे पकडा 10 डिग्री अज्युम करा. ठीक आहे, टोटल 100 गेला. देन 145 इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. अँटी क्लॉकवाईज कोणतं आहे? ह्या साईडने जाईल. म्हणजे हे 10, हे 90, 100. नंतर किती जाणार? अजून 45. म्हणजे याच्या मिडलला कुठतरी हे किती? 45 डिग्री in anti-clockwise direction, then another 135 in clockwise direction. 135 म्हणजे किती? 90 प्लस 45 इक्वल टू किती? 135. म्हणजे हा 45 गेला, हा परत 90. म्हणजे कुठं आला तो? साऊथ डायरेक्शनला. म्हणजे तुमचा आन्सर काय? विच डायरेक्शन इज फेसिंग फ्रॉम ओरिजिनल डायरेक्शन. कोणत्या डायरेक्शनला बघतोय? कुठं? साऊथला बघतोय. याला सोप्या पद्धतीने कसं सॉल्व्ह करणार बघा. हे डायरेक्ट डायग्राम आखायची काहीच गरज नाही. काय करणार? 145 काय गेलाय? 100 काय गेलाय? क्लॉकवाईज गेलाय. मायनस 145 काय गेलाय? अँटी क्लॉकवाईज गेलाय. हा अँटी क्लॉकवाईज, हा क्लॉकवाईज. अँड देन अनदर इन 135 इन क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे काय? 135 इन क्लॉकवाईज डायरेक्शन. हे काय झालं? 145 मधून 135 गेला म्हणजे किती? -10. 100 मधून -10 केला म्हणजे किती? 90 डिग्री. कुठं जाणार तो? क्लॉकवाईज डायरेक्शन. आणि तू कुठं बघतोय? ईस्टला बघतोय ना. ईस्टला 90 डिग्रीने जा म्हणजे किती? 90 डिग्री गेला. तो कुठं बघणार? साऊथ डायरेक्शनला. समजलं? सेम प्रॉब्लेम बघा डिग्रीचा. अ मॅन इज फेसिंग नॉर्थ वेस्ट.
ठीक आहे. ही टर्न 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. पहिलं बेसिकने करा. हे काय, नॉर्थ, वेस्ट, साऊथ, ईस्ट. ठीक आहे. मॅन फेसिंग नॉर्थ वेस्ट म्हणजे तो कुठं इथं फेस करत असेल समथिंग नॉर्थ वेस्टला. ठीक आहे. ही टर्न 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज कोणतं, इथं, म्हणजे 90 डिग्री कुठं याला, इथं आला तो पर्सन. किती गेलाय, 90 डिग्री. ठीक आहे. देन 180 इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. 180 हे 90 आणि याच्या ऑपोजिट साऊथ वेस्टला आला, हे परत 90 अँटी क्लॉकवाईज निघाला. ठीक आहे. देन आफ्टर अनदर 90 डिग्री इन सेम, म्हणजे सेम डायरेक्शन. ठीक आहे. म्हणजे कुठं जाणार, अँटी क्लॉकवाईज. कितीनी, 90 डिग्रीनी. इथं आला तो, सॉरी कुठं आला, हे 45 आणि हे नंतर 45, म्हणजे कुठं आला, ओरिजिनल पॉईंट कुठं बघतोय, साऊथ ईस्टला. समजलं. तसं आपण यांनी कसं करणार, 90 डिग्री क्लॉकवाईज, 90 डिग्री क्लॉकवाईज मायनस 180 अँटी क्लॉकवाईज आणि परत काय आफ्टर अनदर 90 डिग्री इन अँटी क्लॉकवाईजने जातोय, सेम डायरेक्शन. ठीक आहे. काय करणार, 90ला 90 गेला म्हणजे तो कुठं बघतोय, नॉर्थ ईस्टला बघतोय ना. येस, नॉर्थ, साऊथ, वेस्ट आणि ईस्ट. ठीक आहे. तो ह्या डायरेक्शनला बघत होता, नॉर्थ वेस्टला. काय करणार, 180नी अँटी क्लॉकवाईजनी जायचा, म्हणजे 180 कुठं येणार, याच्या ऑपोजिट कोणत्या, साऊथ ईस्टला. किती आला, 180 डिग्री. समजलंय. तुमचा आन्सर काय आलं, साऊथ ईस्ट. क्वेश्चन नंबर 4 बघा काय, इफ ए इज साऊथ ऑफ बी. ए इज साऊथ ऑफ बी म्हणजे बीच्या साऊथला कोण आहे, ए इज साऊथ ऑफ बी अँड सी इज ईस्ट ऑफ बी म्हणजे बीच्या ईस्टला सी आहे. विचारलं काय, इन विच डायरेक्शन ए विथ रिस्पेक्टिव्ह सी. डायरेक्शन ऑफ एची डायरेक्शन कोणाची, कोणाच्या रिस्पेक्टनी, सीच्या. मग इथं बघा काय येत आहे, हा काय आला, साऊथ, हा वेस्ट, त्याच्या मधोमध्ये म्हणजे काय, साऊथ वेस्ट. ऑप्शन नंबर डी. समजलं. क्वेश्चन नंबर 5 बघा, राहुल वॉक 20 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे. राहुल जर इथं बसलाय, 20 मीटर कुठं गेला, वरती गेलाय नॉर्थला, 20 मीटर. देन ही टर्न राईट अँड वॉक 30 मीटर. याच्यापेक्षा जास्त किती, 30 गेलाय. ठीक आहे. देन ही टर्न राईट अँड वॉक 35, म्हणजे याच्या कुठेतरी खाली असेल ह्या लाईनच्या, सर 35. ठीक आहे. देन ही टर्न लेफ्ट अँड वॉक 15. हा जर खाली बघतोय त्याचा लेफ्ट कुठं, ह्या साईडला जाईल, तो किती जातोय, 50 मीटर. फायनली ही टर्न्स लेफ्ट अँड वॉक 15 मीटर. आता बघा हे 20 आणि हे 35 म्हणजे हे 20 मीटर, हे खालचं 15 आणि जातोय किती, म्हणजे ह्या डायरेक्शनला राहील तो अलाईन, ह्या डायरेक्शनला. समजलं. ही काय झाली फायनल पोझिशन. Finally, he left turn and walked 15. In which direction and how many meters he is from starting position? ठीक आहे. In which direction? स्टार्टिंग पोझिशन कोणतं आहे, ही, त्याच्या कुठं ईस्टला आहे ना. फायनल पोझिशन ही आहे, म्हणजे ही डायरेक्शन कोणती झाली, ईस्ट डायरेक्शनला आहे. किती मीटर आहे, हे 20 आणि हे 15, मग टोटल किती, 35 मीटर. समजलं. हे तुमचं आन्सर. क्वेश्चन नंबर 6 बघा. व्हिडिओ एकदा पॉज करा आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याचा ट्राय करा.
टू मेन स्टार्ट वॉकिंग फ्रॉम वन पॉइंट टुवर्ड्स ऑपोजिट डायरेक्शन. ठीक आहे, दोन माणसं आहे, एका पॉईंटपासून स्टार्ट करत आहे पण ऑपोजिट डायरेक्शन. ठीक आहे. आफ्टर वॉकिंग 3 meters straight, then they both turn right towards and walk straight for the distance of 4 kilometers. How far are they both from each other? ठीक आहे. एक अज्युम करा, एक जण नॉर्थला गेलाय आणि त्याच्या ऑपोजिट कोणता आहे? साऊथ. हा किती गेलाय? 3 किलोमीटर. नंतर ऑपोजिटवाला 3 किलोमीटर. दे बोथ टर्न राईट अँड वॉक स्ट्रेट फॉर दी डिस्टन्स. म्हणजे हा एक 4 किलोमीटर गेला आणि नंतर यांनी पण राईट टर्न घेतला, हा पण 4 किलोमीटर गेला. आणि हाऊ फार दे बोथ फ्रॉम इच अदर. आता यांच्या दोघांचं डिस्टन्स विचारलंय. ठीक आहे. शॉर्टेस्ट डिस्टन्स विचारलंय का? नाही विचारलंय. मग काढा. 4 3 7 7 आणि 3 10 10 आणि 4 14 किलोमीटर. क्वेश्चन नंबर 7 बघा. अ पर्सन वॉक 20 मीटर इन ईस्ट डायरेक्शन. आता एक पर्सन आहे, तो 20 मीटर ईस्टला जातोय. मग इथं कुठं जातोय? ठीक आहे. फ्रॉम हिज होम. इथं कोण आहे? होम आहे. ही देन टर्न राईट अँड वॉक 10 किलोमीटर. हे किती गेलं? 10 किलोमीटर गेलं. देन टर्न्स टुवर्ड्स हिज राईट अँड वॉक 20 किलोमीटर अगेन. मग राईट आहे, याच्या राईट कुठं आला? ह्या किती जातोय? 20 किलोमीटर. नाव ही वॉक्स इन साऊथ डायरेक्शन फॉर 10 किलोमीटर. परत तो साऊथला मूव्ह करतोय. किती? 10 किलोमीटर. अँड फायनली टूक अ लेफ्ट टर्न. आता याचं लेफ्ट कुठं आलं? ह्या साईडला. किती जातं? अँड वॉक 20 किलोमीटर टू रीच ऑफिस. ठीक आहे, 20 किलोमीटर जातोय. इथं काय आलं? ऑफिस. फाइंड दी डायरेक्शन फ्रॉम हिज होम टू ऑफिस. होम ऑफिसची डायरेक्शन विचारले. कोणाची? होमपासून. कोणती येते? ही डायरेक्शन कोणती आली? ही साऊथ, ही ईस्ट. त्याच्यामधली कोणती? साऊथ ईस्ट. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.